विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 3 SCF अँड LCM पाहणार आहोत. म्हणजेच हायर कॉमन फॅक्टर अँड लोअर कॉमन मल्टिपल, म्हणजेच मसावी आणि लसावी या पाठामधील प्रॅक्टिस सेट 11 आज आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 11 म्हणजे सराव संच 11 आता आपण सोडवणार आहोत. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इंटू प्राइम्स, म्हणजे दिलेल्या आपल्याला संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत. चला तर आपण उदाहरणे सोडवूया. पहिली संख्या आहे 32. कोणत्याही संख्येचे जर आपल्याला अवयव पाडायचे असतील म्हणजे फॅक्टर काढायचे असतील तर त्याच्या दोन पद्धत आहेत. एक आहे व्हर्टिकल आणि एक दुसरी आहे हॉरिझॉन्टल, म्हणजे एक उभी पद्धत आणि एक आहे आडवी पद्धत. त्या अगोदर आपण सोपी पद्धत एक पाहूया. 32चे आपण अवयव कसे पाडणार. आता 32 हे कोणत्या पाड्यात आहेत तर 16 2 जा 32, 16 2 जा 32. आता 2चे आपण भाग करू शकत नाही, परंतु 16चे आपण करू शकतो. 16चे पुन्हा टेबल कोणत्या पाड्यामध्ये येते ते दोन टेबल शोधायचे. 8 2 जा 16. आता 2चे आपण भाग पाडू शकत नाही, परंतु 8चे पाडू शकतो. 8 कोणत्या टेबलमध्ये आहेत. 4 2 जा 8. आता पुन्हा 4चे आपण भाग करू शकतो. 4चे भाग केले आपण 2 2 जा 4. मग या ठिकाणी आता आपण 32चे जे भाग केले ते पाहणार. पहिले एक भाग जो आहे तो 16चा शेवटचा भाग घेणार आहोत आपण, म्हणजे इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 1 2 3 आणि 4 आणि 5 टाइम्स 2 आलेले आहेत. 1 2 3 4 5. स्मॉलर नंबर घेणार. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. असे हे त्याचे फॅक्टर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. आता आपण दुसरी पद्धत शोधणार आहोत. 32चे आपण फॅक्टर पाडणार आहोत. या ठिकाणी आपण व्हर्टिकल मेथड वापरणार आहोत. 32 या ठिकाणी लिहायचे आणि आता जे अवयव येतील ते या बाजूला लिहायचे. 32ला डिवाइड करायचे म्हणजे त्याचे भाग करायचे आहेत आपल्याला. मग भाग करण्यासाठी प्रथम आपण काय करायचं तर युनिट प्लेस पाहायचा, म्हणजे युनिट किंवा एकक स्थानची संख्या पाहायची. जर एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8, 0 2 4 6 8 यापैकी जर अंक असतील म्हणजे इव्हन नंबर असतील तर त्या संख्येला 2ने डिवाइड करता येतं, म्हणजे 2ने भाग घालवता येतो. 32 या नंबर्सचा आपल्याला प्राईम नंबरमध्ये म्हणजे मूळ अवयव काढायचे आहेत. प्राईम नंबर येईपर्यंत अवयव काढायचे आहेत, त्याचे डिवाइड करायचं आहे. 32चे डिवायडेशन करण्यासाठी स्मॉलर नंबर सर्वात लहान नंबर आपण शोधायचा आहे. तर आता प्रथम काय करायचं 32च्या युनिट प्लेसमध्ये म्हणजे एकक स्थानी कोणती संख्या आहे ती पाहायची. जर एकक स्थानी म्हणजेच युनिट प्लेसमध्ये 0 2 4 6 8 यापैकी अंक असतील तर या संख्येला 2ने आपल्याला डिवाइड करता येतं, म्हणजे 2ने भाग घालवता येतो. या ठिकाणी 2 आहे म्हणून आपण याने 2ने भाग घालवणार आहोत. आता या ठिकाणी तोंडी आपण करू शकतो. जर तुम्हाला तोंडी जमत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही भागाकार करून सुद्धा करू शकता. 2 1 जा 2, बॅलन्स राहिला 1, हे 2 खाली घेतले. 2 6 जा 12, आन्सर आलं 16. हेच आपण या ठिकाणी तोंडीही करू शकतो. 2 1 जा 2, 3 मधनं 2 गेले, बॅलन्स राहिला 1, मग इथे 12 होणार. 2 6 जा 12. आता राहिलेली संख्या आहे 16. पुन्हा 16ला डिवाइड करायचं म्हणजे 16ला भाग घालवायचा. पुन्हा या ठिकाणी 6 आहे म्हणजे 2ने आपल्याला डिवाइड करता येईल. 2च्या टेबलमध्ये 16 कधी येतात
तर 2 8 जा, म्हणून इथे 8 लिहिले. पुन्हा 8ला डिवाईड करायचं. 8ला पुन्हा 2ने भाग जाऊ शकतो, म्हणून पुन्हा 2ने भाग घालवायचा. 2 4 जा 8. पुन्हा 4 हा इव्हनच नंबर आहे, म्हणून परत 2नेच भाग जाईल. 2 2 जा, म्हणून इथे 2 लिहिले. पुन्हा 2ला भाग जातो 2नेच. 2 1 जा 2. जोपर्यंत इथे 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला याचं डिवायडेशन करत जायचं. आता आलेला ॲन्सर आपण या ठिकाणी आलेले जे प्राईम नंबर आहेत त्याचे फॅक्टर आहेत ते आपण इथे लिहिणार आहोत. 32चे फॅक्टर 1 2 3 4 5. 5 वेळा 2. 2 × 2 × 2 × 2 × 2. ही झाली हॉरिझॉन्टल मेथड, आडवी लिहिण्याची पद्धत. 32चे या ठिकाणी फॅक्टर मिळाले आहे 2 × 2 × 2 × 2 × 2. मग आपलं उत्तर बरोबर आहे का हे आपल्याला तपासून पाहता येतं. 2 2 जा 4. 4 2 जा 8. 8 2 जा 16 आणि 16 2 जा 32. म्हणजे आपल्याला आलेलं ॲन्सर हे बरोबर आहे. आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. सेकंड नंबर एक्झाम्पल 57चे आपल्याला फॅक्टर काढायचे. पहिल्यांदा आपण मगाशीच सांगितलं की 0 2 4 6 8 हे नंबर असतील लास्टला तर 2ने डिवाईड करता येतं. परंतु इथे 2 पण नाही, 4 पण नाही, 6 पण नाही आणि 8 पण नाही. मग 3ने भाग जातो का पाहायचं. मग 3ची जी कसोटी आहे, डिजिबिलिटी जी आहे ती आहे की जर 5 आणि 7 या दोघांचं ॲडिशन केलं आणि ते जर ॲडिशन 3च्या टेबलमध्ये ही संख्या असेल, म्हणजे त्याला 3ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. म्हणजे या ठिकाणी आपण 57 जे आहेत त्याची बेरीज 12 येते आणि 12 हे 3च्या टेबलमध्ये आहेत, त्याने भाग जातो म्हणून 3ने या संख्येला भाग जाणार, म्हणून आपण इथे 3 लिहूया. भाग घालूया. आता जर तुम्हाला तोंडी येत नसेल तर काम करा. 3 1 जा 3. बॅलन्स राहिले 2. 3 9 जा 27. म्हणजे ॲन्सर आला 90. 3 19 57. पुन्हा आता 19 ही संख्या आहे त्याचं डिवायडेशन करायचं आहे. पण 19 हा प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ संख्या आहे, त्यामुळे या 19चे आपल्याला डिवायडेशन करता येणार नाही. 19ला फक्त 19नेच भाग जाणार. 19 1 जा 19. या ठिकाणी हे डिवायडेशन आपलं संपलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे आडव्या पद्धतीने याचे अवयव लिहायचे. तर या ठिकाणी 2च आपल्याला अवयव मिळाले, ते म्हणजे 3 × 19. आता आपण तिसरं उदाहरण सोडवूया. थर्ड एक्झाम्पल 23चे आपल्याला व्हर्टिकल मेथडने अवयव पाडायचे आहेत, फॅक्टर काढायचे. 23 ही संख्या अशी आहे ती प्राईम नंबर आहे. जेव्हा प्राईम नंबर असतो म्हणजे मूळ संख्या येते तेव्हा मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो. 23ला 23नेच भाग जाणार. त्यामुळे या ठिकाणी आपण फॅक्टर न शोधता डायरेक्ट 23नेच भाग घालवायचा. 23 एके 23. आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे आडव्या पद्धतीने त्याचे अवयव लिहूया. 23चा अवयव फक्त 23 येणार. 23 एके 23 एवढेच फक्त अवयव येणार. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे 150. या संख्येचे आपल्याला फॅक्टर काढायचे. लक्षात ठेवा आपण मगाशीच पाहिलं 0 2 4 6 8 हे नंबर जर लास्टला असेल तर त्याला 2ने भाग जातो, म्हणून या संख्येला 2ने भाग जाणार आहे. लास्टला 0 आहे. प्रथम 1ला भाग जाणार नाही म्हणून डायरेक्ट आपण 50ला भाग घालूया. 2 7 जा 40. या ठिकाणी रफ काम करून दाखवते तुम्हाला. 2 7 जा 14. किती बॅलन्स राहिला 1. वरून घेतले 0. 2 5 जा 10. ॲन्सर आलं 75. आता 75 याच्यामध्ये या ठिकाणी 5 नंबर इथे आपल्याला दिलेला नाही. मग 5 असल्यानंतर कितीने भाग जातो
तर लक्षात ठेवा, जेव्हा लास्टला युनिट प्लेसमध्ये 0 आणि 5 असेल, यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्यास पूर्ण संख्येला 5ने भाग जातो. लास्टला 5 असेल किंवा 0 असेल तर 5ने भाग जातो. या ठिकाणी 5ने आपण डिवाईड करणार. 5 × 1 = 5. यातनं 7मधनं 5 गेले, बॅलन्स राहिले 2 इथे लिहिले तर होणार 25. अशा 5 × 1 = 5, बॅलन्स राहिला 2, वरून घेतले 5 5 × 5 = 25. म्हणजे या ठिकाणी आन्सर आलं 15. आता 15ला किती जाणार, पुन्हा 5 लास्टला आहेत म्हणजे 5नेच जाणार. 5 × 3 = 15 आणि 3ला 3नेच भाग जाणार. 3 × 1 = 3. आलेलं जे आन्सर आहे ते आपल्याला हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे आडव्या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. इकडचे डाव्या साईडचे जेवढे अंक आहेत ते आपण लिहिणार आहोत. 2 × 5 × 5 × 3 हे त्याचे फॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता आलेला आन्सर आपलं बरोबर आहे का पाहूया. 2 × 5 = 10, 10 × 5 = 50 आणि 50 × 3 = 150. आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण 5वं उदाहरण सोडवूया. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे 216. याचे आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. लास्टला 6 आहे म्हणजे 2ने भाग जाणार. 2 × 1 = 2. आता 1ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग घालवणार आणि डायरेक्ट 16ला 2 × 8 = 16. आता तुम्ही म्हणणार हे उत्तर कसं आलं, तर आपण असाही भागाकार करून पाहूया. 2 × 1 = 2, बॅलन्स खाली 1 घेतला, 1ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग घालवला, वरून पुन्हा 6 घेतले, 2 × 8 = 16. अशा प्रकारे 108 या ठिकाणी उत्तर आलेले आहे. पुन्हा या ठिकाणी लास्टला 8 आहे म्हणजे 2ने डिवाईड करायचं. 1ला जाणार नाही, 10 घेतले, 2 × 5 = 10 आणि 2 × 4 = 8. डायरेक्ट जमत नसेल तर रफ काम करून पाहू शकता. पुन्हा लास्टला 4 आहे, 2ने भाग घालवायचा. 2 × 2 = 4, 1 राहिला इथे, 2 × 7 = 14. आता इथे 27, इथे 7 नाही आहे आणि आपण 3ने भाग जातो का पाहण्यासाठी काय करायचं, तर 2 आणि 7 ॲड करायचे. आन्सर आलं 9. 9 हे 3च्या टेबलमध्ये म्हणजे याला 3ने डिवाईड करता येणार आपल्याला. 3ने डिवाईड करूया. 3 × 9 = 27. 9 हे 3च्या टेबलमध्ये, 3 × 3 = 9 आणि 3 हे 3च्याच टेबलमध्ये म्हणजे 3 × 1 = 3. आता आपण हे हॉरिझॉन्टल मेथड म्हणजे आडव्या पद्धतीने मांडूया. 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. आता आपण 6वं उदाहरण सोडवूया. 208. 0 2 4 6 8. इवन नंबर असेल तर 2ने डिवाईड करायचे. या ठिकाणी 8 आहे, 2ने डिवाईड करणार. 2 × 1 = 2, 0ला भाग गेला 0चाच आणि 2 × 4 = 8. पुन्हा 4 आला, इवन नंबर म्हणजे 2ने भाग घालवायचा. 2 × 5 = 10, 2 × 2 = 4. पुन्हा लास्टला 2 म्हणजे इवन नंबर, 2ने डिवाईड करायचं. 2 × 2 = 4. या ठिकाणी 2 × 2 = 4, बॅलन्स राहिला 1, वरून घेतले खाली 2, 2 × 6 = 12. या ठिकाणी आन्सर आलं 26. पुन्हा 2ने डिवाईड करायचं. 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. आता 13 हा प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे, त्यामुळे याचे डिवायडेशन आपल्याला करता येणार नाही, याचे भाग करता येणार नाही. 13 × 1 = 13, 13 × 1 = 13. असं हे आन्सर आलं आणि 1 आल्यानंतर आपलं उत्तर या ठिकाणी संपतं. आता 208चे आपण हॉरिझॉन्टल मेथडने फॅक्टर मांडूया, अवयव मांडूया.
2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 13. दोन्ही पद्धतीने अवयव मांडायचे आहेत. आता आपण 7वं उदाहरण सोडवूया. 765 याचे आपल्याला फॅक्टर काढायचे आहे. ज्यावेळेस 0 किंवा 5 लास्टला असेल तर त्याला 5ने भाग जातो. 5ने डिवाईड करता येतं. या ठिकाणी आपण 5ने डिवाईड करूया. 5 1 जा 5. आता आपण तोंडी येणार नाही म्हणून इथे रफकाम करून पाहूया. 5 1 जा 5. बॅलन्स 2 वरून 6 घेतले खाली. 5 5 जा 25. बॅलन्स राहिला 1. पुन्हा वरून राहिलेले 5 घेतले. 5 3 जा 15. या ठिकाणी आन्सर आलं 153. रफ काम हे रफ पेजवर करत जायचं. आता 153 इथे 5 नाही आहे लास्टला, म्हणजे 5ने भाग जाणार नाही किंवा 0 2 4 6 8 पण नाही आहे. मग 3ने भाग जातो की नाही त्यासाठी आपण काय करणार आहोत तर ॲडिशन करून बघणार. 1 + 5 + 3चे ॲडिशन केले 6 आणि 3 9. मग 9 हे 3च्या टेबलमध्ये म्हणजे याला 3ने भाग जाईल. 3 5 जा 15. 3 1 जा 3. पुन्हा ऑड नंबर आहे. 0 किंवा 5 लास्टला नाही म्हणजे 5ने भाग जाणार नाही. 0 2 4 6 8 पण नाही आहे. मग पुन्हा आपण ॲडिशन करून बघूया. 5 आणि 1 6 होतात. म्हणजेच या 6ला 3ने भाग जाऊ शकतो. 3 1 जा 3. 5मधनं 3 गेले, बॅलन्स राहिला 2. इथे झाले 21. 3 7 जा 21. आता 17 हा प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो म्हणून 17 1 17. अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर मिळालेले आहेत. ते आपण हॉरिझॉन्टल मेथडने मांडूया. 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 17. आता आपण 8 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 342 लास्टला 2 आहे. इवन नंबर असल्यामुळे 2ने भाग जाईल. समसंख्या असल्यामुळे याला 2ने भाग जाईल. बे के बे. 3मधनं 2 गेले, राहिला 1. इथे झाले 14 म्हणजे 14 झाले. बे 7 14 आणि बे के बे. 2 1 जा 2. आता या ठिकाणी 171 याची ही इवन नंबर नाही आहे म्हणून आपण बेरीज करून बघूया. 7 आणि 1 8. 8 आणि 1 9. 9 आले बेरीज म्हणजे याला 3ने भाग जाईल. 3 5 जा 15. आता आपण इथे भागाकार रफ काम करून बघूया. 3ने भाग जातो का. 3 5 जा 15. बॅलन्स राहिले 2. वरून घेतला 1. 3 7 जा 21 म्हणजे ॲन्सर आलेला 57. पुन्हा याचं ॲडिशन करून बघूया कारण हा ऑड नंबर आहे म्हणजे विषम संख्या आहे. त्यामुळे 2ने भाग जाणार नाही. मग 3ने जातो का पाहूया. 5 आणि 7ची बेरीज केली 12 आली म्हणजे याला 12ला 12ला 3ने भाग जातो. पुन्हा रफकाम करून बघूया. 3 1 जा 3. बॅलन्स राहिले 2. वरून घेतला 7. 3 9 जा 27 म्हणजे ॲन्सर आला 19. 19 हा प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो म्हणून 19 1 जा 90. या पद्धतीने आपण हे फॅक्टर काढलेले आहे. ते आता हॉरिझॉन्टल मेथडने म्हणजे आडव्या पद्धतीने लिहून काढूया. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 19. आता आपण 9वं उदाहरण सोडवूया. चला आपण 9 नंबरचं एक्झाम्पल सोडवूया. 377. आता या ठिकाणी 0 2 4 6 8 असेल तर 2ने भाग जातो पण इथे यातला कुठलाही नंबर नाही आहे. 0 5 लास्टला असेल तर 5ने भाग जातो.
पण इथे 0 किंवा 5 नाही. मग आपण आता ॲडिशन करून बघूया. 3 + 7 + 7 13 17 आले. मग याला 3ने भाग जाणार नाही आहे. मग आता भाग घालवायचा कसा, तर ही विषम संख्या आहे. 7 लास्टला आहे, ऑड नंबर आहे आणि त्यामुळे आपण ऑड नंबरला ऑड नंबरनेच भाग जाईल. मग 7ने भाग जातो का पाहूया. 7 × 1 = 35. बॅलन्स राहिले 2 आणि वरून घेतले 7. पण 27ला 7ने भाग जात नाही, म्हणजे या संख्येला 7ने भाग जाणार नाही आहे. मग आता आपण 11ने पाहूया. 11 × 3 = 33. राहिले 47. पण 47ला 11ने भाग जात नाही, म्हणून मग आपण पुढचा 13ने ट्राय करूया. विषम संख्या असल्यामुळे सर्व विषम संख्येनेच आपण त्याला भाग घालवत आहोत. 30 + 30 13 2 = 26. बॅलन्स राहिले 11. वरून घेतले खाली 7. 13 9 = 117. म्हणजे 13ने या संख्येला भाग गेला. मग 13ने भाग गेला म्हणून इथे 30 लिहूया. 13 29 = 337 आले. 29 इथे लिहूया आलेलं उत्तर भागाकार. आता 29 ही अशी संख्या आहे, प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, म्हणून 29 1 = 29. आणि आता या ठिकाणी आपण याचे फॅक्टर लिहूया. 13 × 29. चला आता 10वा 559. लास्टला 0 2 4 6 8 यापैकी अंक आहेत का, नाही आहेत, म्हणजे 2ने भाग जाणार नाही. 0 5 आहे का, नाही आहे, म्हणजे 5ने भाग जाणार नाही. ॲडिशन करून बघूया, म्हणजे 3ने भाग जातो का कळेल आपल्याला. 5 × 5 10 झाले. 10 आणि 9 19 झाले. 19 हे 3च्या टेबलमध्ये नाही आहेत, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही. आता दिलेली संख्या ही कशी आहे, विषम संख्या आहे, म्हणजे ऑड नंबर आहे, त्यामुळे आपण याला विषम संख्येनेच भाग घालूया. 13ने भाग जातो का पाहूया. 13 1 = 13 13 2 = 26 13 3 = 42 13 4 = 52. बॅलन्स राहिले 3. वरून घेतले 9. 13 3 = 39. 13ने या 559ला भाग गेला, म्हणून इथे 30 लिहूया. 13ने भाग घालवल्यानंतर आन्सर आलं 42. ते इथे लिहूया. कट करणार आहे का, या ठिकाणी 13ने भाग घालवला तर आन्सर आलं 43. आता 43 ही संख्या प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्यामुळं 43 1 = 43. याच्या पुढे भाग आपल्याला करता येणार नाही. 559 याचे फॅक्टर आहेत 13 × 43. या ठिकाणी आपण 10 उदाहरणं सोडवलेली आहेत. हे सर्व एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहे.